नमस्कार. मी प्राध्यापक सुहास पाटील, प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रत्येक तालुकानिहाय शिवछत्रपती शिवाजी महाराज महसूल राजस्व अभियान हे राबवण्याचं निश्चित केलं आणि त्या अनुषंगाने आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हे राजस्वी अभियान राबवण्याचा सर्व प्रशासनाने निर्णय घेतला आणि मागील 2 दिवसातच टेंभुर्णी येथे आपल्या माढा तालुक्याच्या प्रशासनाच्या वतीनं हे अभियान राबवण्यात आलं. या अभियानाच्या पाठीमागचा उद्देश काय की उद्देश हा आहे की हे राजस्व अभियान राबवून त्या दिवशी त्या भागातील लोकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा निपटारा त्याच दिवशी करणे हा उद्देश आहे. त्यामध्ये रेशन कार्ड असतील, नवीन रेशन कार्डमध्ये नोंदणी करायच्या असतील, जुने खराब झालेले रेशन कार्ड बदलण्याचं असेल किंवा संजय गांधी निराधार योजनेमधून लोकांना काही निधी देण्याविषयी त्यांचे प्रस्ताव दाखल करून घ्यायचे असतील, निराधार लोकांचे प्रस्ताव दाखल करून घ्यायचे असतील, तसेच गाव लेवलला म्हणलं तर पानंद रस्त्यांच्या काही अडचणी असतील, तिथले प्रश्न असतील, हे सोडवण्याचं काम सुद्धा प्रशासन त्या दिवशी लागलीच करतंय. ही भूमिका ही ह्या राजस्व अभियानाची आहे. आणि माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे गेल्या 2 दिवसापूर्वी हे राजस्व अभियान या तालुक्याचे तहसीलदार यांनी राबवलं. प्रांत अधिकारी मॅडम पण त्या अभियानाला उपस्थित होत्या, काही लोकप्रतिनिधी पण त्या अभियानात उपस्थित होते. ज्या वेळेस प्रत्येक लोकांकडून प्रश्न आणि त्याच्यावर समस्यांचं निराकरण करायचं हे अभियान राबवत असताना ठरलं जातं. आणि त्याच दरम्यान आलेगाव खुर्च्या एका शेतकऱ्यानं अंगावर डिझेल ओतून घेण्याचा आणि आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. एका शेतकऱ्याला आत्मदहन करण्याची वेळ येते, ही वेळ का आली या बाबतीत सुद्धा प्रशासनाने आत्मचिंतन केलं पाहिजे की त्या शेतकऱ्याने गेले बरेच दिवस झालं तहसील ऑफिसला त्याच्या 7/12 नोंदीवर जो ऑनलाईन ज्यावेळेस 7/12 झाला त्यावेळेस पोकळ सोसायटीचा बोजा हा नोंदलेला आहे. त्याला फेरफारचा उतारण पण पडलेला नाही, परंतु तो बोजा तसाच इतर अधिकारात तो कायमस्वरूपी आलेला आहे. त्या बाबतीत त्या संबंधित शेतकऱ्याने त्या कुटुंबाने कितीतरी हेलपाट माढा तहसीलला घातले, परंतु माननीय तहसीलदार साहेबांनी त्याचं प्रस्ताव आणि प्रकरण सुद्धा कधी बघितलं नाही किंवा खाली तपासासाठी सुद्धा पाठवलं नाही. शेवटी तो शेतकरी वैतागला आणि या राजस्व अभियानात त्याची उद्विग्नता आपणा सर्वांना दिसून आली. याचं दुर्दैव असं आहे की अशा शेतकऱ्यांना, जर या माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना आज आत्मदहन करण्याची जर वेळ येत असेल तर याचा अपयश हे ज्या तालुक्यात ही घटना घडते त्या तालुक्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींचं आहे की लोकप्रतिनिधींची आज कर्तव्य कोणते आहेत की आपापल्या गावामध्ये ज्या काही समस्या आहेत, प्रश्न आहेत, ते निराकरण करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. पण आज तसं होताना दिसत नाही. म्हणून प्रशासनाची एकाधिकारशाही आज सगळीकडे चाललेली आहे. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांचा बळी जातोय. म्हणून या माध्यमातून मी प्रशासनाला सुद्धा सांगू इच्छितो की ज्या त्या शेतकऱ्यांची आलेली कामं हे आपण वेळेत पूर्ण केली तर त्या शेतकऱ्याला नाहक त्रास कधीच होणार नाही. म्हणून आज एखाद्या शेतकऱ्याकडून चिरीमिरी घेऊन आज जर प्रशासनातले काही अधिकारी, काही कर्मचारी जर काही काम करत असतील आणि ज्यांनी चिरीमिरी दिली नाही, त्याचं काम रेग्युलर काम असून सुद्धा ते प्रलंबित ठेवत असतील तर हे का प्रलंबित ठेवलं याची जाब विचारायची जबाबदारी सुद्धा तहसीलदार असतील किंवा उपविभागीय अधिकारी असतील यांची आहे. परंतु या दोन्हीही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं कसलंच लक्ष आज प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांवर नाही हेच यातून दिसून येत आहे. म्हणून मी या माध्यमातून आज
शेवटी प्रशासनाला कुठंतरी खडे बोल टोचवलं पाहिजे. या भूमिकेतून मी प्रशासनाला एक विनंती करेन की आलेल्या कामांचा आपण निपटारा करावा. आणि शासनाने एवढी चांगली स्कीम आज योजना राबवलेली आहे की राजस्व अभियानात ज्या ज्या लोकांची कामे आली, ज्या ज्या लोकांचे प्रश्न आले, ते प्रश्न जाग्यावरच लागलीच सोडवले पाहिजेत. आणि जे प्रश्न आलेले आहेत त्याची प्रलंबिता जास्त दिवस न ठेवता 7 दिवसाच्या आत त्या कामाचा निपटारा झाला पाहिजे. आणि निपटारा झाला का नाही हे पाहण्याची जबाबदारी तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांची असेल. आणि त्याच अनुषंगाने ज्या ज्या विभागाचे प्रश्न आले ते प्रश्न आपण प्रशासनाचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध केले पाहिजेत. त्याने एवढे प्रश्न आले आणि या प्रश्नांचा निपटारा झाला हे सगळ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा माहिती असणं काळाची गरज आहे. आज तालुक्यामध्ये रस्त्याच्या अनेक केसेस दाखल आहेत. शेतकऱ्यांमध्ये भावाभावांमध्ये काही वाद आहेत, मतभेद आहेत, भावकी मत्सर आहे, त्यामुळे रस्त्याची अडवणूक होती. आज पानंद रस्ते खुले करा म्हणून शासनाने आदेश दिलेला आहे, शासन निर्णय काढलेला आहे, परंतु प्रशासनातील अधिकारी त्या शासन निर्णयाला सुद्धा बगल देण्याची भूमिका असते किंवा प्रलंबित जेवढ्या दिवस राहील ही भूमिका असते. म्हणून निशाण 5चे दावेही ज्या त्या तालुक्यातील तहसीलदारांनी ते लवकरात लवकर चालवून अन्याय न होऊ देता प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक रस्ताधारकाला न्याय कसा मिळेल ही भूमिका आपल्याकडून अपेक्षित आहे. म्हणून आजच्या या माध्यमातून मी आपणा सर्वांना सूचित करतो की शेतकऱ्यांवर आत्मदहन करण्याची वेळ येऊ देऊ नका आणि याकडे सुद्धा सर्व लोकप्रतिनिधींनी जागरूकतेने पाहावं एवढंच मी विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.